1-1.5 महिन्याच्या नंतर आज आपण बिर्याणी खाणार आहोत. हे बघा तो पातेला पण रिकामी पण दिला. कुठला अंग धवला का पहिले अंड्याचाच पोला करत होतो. इकडे बघा अख्ख्या तव्याचा पोला करला एकच वाटतं. पाण्यात टाळला का बरोबर त्या कामावर हुशार असतो. बाबा बघा 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 पिसाले येरा येरा टोनगा यो लक्की बोंगा बोंगा लक्की. नमस्कार, मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, छान अशी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि 2 दिवस झाले तुमच्या भेटीला काही फुल ब्लॉग आले नाही, कारण की मला थोडंसं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे. पण आज बरं वाटतं त्याच्यामुळे बरं चला फुल ब्लॉग शूट करूयात. तर चला आता आजच्या दिवसभरामध्ये जे काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आज आहे मंगळवार आणि आज तारीख आहे 23 आणि छान मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा. इकडं बघा पोऱ्याला अंड्याचा पोला करता येतं, तर उठला अंग धवला का पहिले अंड्याचाच पोला करत होतो. इकडे बघा अख्ख्या तव्याचा पोला करला एकच वाटतं. पाण्यात टाळला का बरोबर त्या कामावर हुशार असतो नागोबा. आज मस्त न्याहारीला बनवले जवळा आंबा टाकून शा, एकदम सुगंध असा सुटलाय ना, असं झालंय मला केव्हा एकदाचा मी नाश्ता करतो. कारण का आजपासून आपला उपवास सुटला आहे मार्गशीर्ष महिन्याचा, त्याच्या मुला सुटल म्हणजे सुटला नाही सुटल आता. तर मस्त जवला बनवले ना, आवरा घरभर सुगंध सुटले ना या जवल्याचा. असं वाटतं कवा शिजल ना मी कवा भाकर खन बाबा. हे बघा आंबा टाकलाय आता हो ना, दिले सकाळची न्यारी. आज 1 महिन्यानंतर नॉनव्हेज खाणार आहोत आपण. जवळा बायकोनी बनवल्या सकाळीच्या न्यारीला, सांगा कसं लागतंय ते आंबा टाकून. खाल्ला पण नाही तर भारी लागतं बोलते, झूट झूट बोलते. हप भाकर खाल्ली का? बोलायला सुरुवात नाही केली. कसा बोले बरा बोले का जवला? घ्या भाकर दुसरी मग. शोना तू खातेस का जवला? जाम बरं झालं ना जवळा. आंबा म्हणून आपलं चव लागतं ना, जाम भारी. जवळा आवरा जबरदस्त झाले ना म्हणजे एकदम टेस्टी टेस्टी. तरी पण वांगा लागतो ना घरामध्ये, तो वांगा कसं झालं. वांगा जर असला तर वांगा पण घाला. आता वांगा नव्हता म्हणून असं आंबा टाकले. आपली चव लागतं ना बाबा, डेंजर. या तुम्ही आता जा मंडळी. आता डायरेक्ट दुपारच्या नंतर संध्याकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली, कारण का दुपारी ना जेवलो, भांडे वगैरे आवरली ना, लगेच आराम केला म्हणजे झोपली गोळ्या वगैरे घेऊन. कारण का 2 दिवसापासून थोडीशी तब्येत डाऊन आहे. थंडी पण खूप जास्त आहे ना, त्याच्यामुळे लगेच तब्येत बिघडते माणसाची. आणि तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल केवढा मोठा मोठा मच्छर आला आहे. दरवाजा आता मी उघडला ना, जसं दरवाजा उघडला ना तसं सगळ्या मच्छराने एंट्री आतमध्ये. पण आता काय करणार, संध्याकाळच्या वेळेला दरवाजा पण बंद करायला बरोबर नाही वाटत. पण तरीसुद्धा काय करते माहिती का, दिवाबत्ती वगैरे करून झाली ना की 1, 2, 3, 5 मिनटं दरवाजा ओपन ठेवते, त्याच्यानंतर लगेच दरवाजा बंद करते. नाही इलाज आहे, कारण का थंडी एवढी लागते इथे. त्या थंडीमध्ये ते फॅन चालू जर केला ना असंच होईल. म्हणजे रात्री जर फॅन चालू केला ना तर झोपू शकत नाही, एवढी थंडी लागते. मग फॅन बंद केला का मच्छर जाऊ दे, त्याच्यामुळे मग दरवाजा लावूनच ठेवायला लागतो. आता दरवाजा उघडल्यावर चला आता सकाळपासून एक दरवाजा बंद होता, आता थोड्या वेळासाठी उघडते, लगेच मच्छरने आतमध्ये एंट्री गेली. ओके चला आता चाय पिऊन घेते, बिर्याणी बनवायला मस्त चिकन बिकन सगळं घेऊन येते, काय काय लागेल त्या. ओके
चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मच्छराने एकदम नको नकोसा जीव गेला आहे नुसता. असं इकडून जाऊदे तिकडून जाऊ दे. चला. आणि आज मस्त ब्लॅक टी बनवले. हे बघा तुम्ही बघू शकता. ब्लॅक टी बनवले आज. कारण का बरं जाऊ दे दुपारी जवळा काढले सुकी मच्छी तर बरं दुधाचं चहा नको टीच बनवते मस्त. खूप दिवसानंतर ब्लॅक टी पिते. या तुम्ही बी आता. मंडळी आता सनसेट झालेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला असं काही दिसतंय आमच्या घरासमोरचा नजारा एकदम भारी. कारण की कसं आहे माहिती आहे का घराच्या दोन्ही बाजूला ग्रीनरी 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 त्याच्यामुळे एवढं भारी वाटते ना. संध्याकाळच्या वेळेला जर असं म्हणजे टेरेसवर वगैरे जाऊन बसलो ना तर एकदम शांत वाटतं. आणि हा तुम्हाला आता रोड दिसतोय ना हा केवनी दिवे गावामध्ये जाण्यासाठी हा इकडनं रोड आहे समोर. आणि रात्रीच्या वेळेला एकदम म्हणजे असं 10च्या नंतर 10-11च्या नंतर ना असं रातकिड्यांचा खूप जास्त आवाज येतो. खूप रातकिडे आवाज करतात रात्री. हे बघा मस्त बिर्याणी बनवली आज. मंडळी बनवताना तर काय दाखवली नाही आता ओके. कारण का मी प्लांटवर होती आणि मी बनवली आता त्याच्या मुला. आणि इथं कांदा लिंबूची पण सोय करून ठेवली लगेच. या आता जावाला मस्त बिर्याणी बनवले. याला तर दोघांना थाकीरा पण नाही भेटला. आम्ही जे बरे सुरुवात पण केली लगे. आता तुझा काय आहे तू खाऊन पिऊन बसलाय ना तरी यावमेव चावमेव झाले तुझा काय आहे हा. या मंडळी जावाला मस्त बिर्याणी बनवली आज. 1-1.5 महिन्याच्या नंतर आज आपण बिर्याणी खाणार आहोत. हे बघा टोप पात्याला पण रिकामी पण दिला. थंड्याच्या बाटलीने म्हणून थंडा तरी दे जातं सगळ्यांना. हे बघा आमच्या लक्कीच्या काय घातले गळ्यात तुम्हाला दाखवते मी. थांब ना बाबू दाखवते मी. तुझ्या घेत नाही तो तुझ्या नको आहे मला. शेपटी बघा शेपटी बघा. जीभ वाकरी करून चालतं. अरे घुंगरू दाखवते तुझा घेत नाही बोंग आहे पापा. मम्मी मरल मग मम्मी मरल. जेव्हा विवाचं वांदा होतील जेव्हा तेल कोण मिठाई माव. मम्मी मेली तर आवरा लक्षण ठेव. मम्मी जर मेली तर 10 वेळेला तुला बाहेर नेल कोण सुसू करायला. आवरा लक्षण ठेव. हां आवराला काय चावते खरोखर चावते. तुझ्या घुंगुरी दाखवत होते बाबू. घुंगरू घुंगरू हे बाई माझ्या बाबूला आणले ना दादाने आणले ना बाबू. तुला मोनू दादा घेऊन आलाय ना खाऊ. मोनू दादा तुला घुंगरू घेऊन आलाय ना. निस्ता मस्ती निस्ता मस्ती निस्ता मस्ती.